पुणे जिल्हा परिषदेत प्रथमच महिला राजालय आणि पुणे जिल्हा परिषदेत 73 पैकी 42 महिला सदस्य निवडून आलेत। पुणे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचं वाढतं प्रतिनिधित्व आता पुणे जिल्हा परिषदेत सुद्धा स्पष्ट झालेलं आहे। राज्यभरातल्या अवजड वाहनांची पारदर्शक तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिलेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आलेत। महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले। पुण्यातील बेशिस्त वाहन चालकांना लगाम घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आहे। या मोहिमेमध्ये एकाच दिवशी 1,500हून अधिक ट्रिपल सीट दुचाकी चालकांवर कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 16,18,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। नाशिकमध्ये शिवसेनेतला वाद अखेर मिटलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेत या वादावर अंकुश लावलाय। नाशिकचे प्रभारी राम रेपारे यांच्या मध्यस्थीला अखेर यश आलेलं आहे आणि नाशिकमध्ये सव्वा वर्ष उपमहापौर पद मिळण्याच्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे नाशिकमधलं नाराजी नाट्य आता संपलेलं आहे। केंद्र सरकारनं 5 कामगार कायदे बदलल्यानं त्याला सेंट्रल ट्रेड युनियननं तीव्र विरोध करण्यासाठी उद्या देशातल्या राष्ट्रीयकृत बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत। नाशिक शहरातल्या 1500 कर्मचारी या संपामध्ये सहभागी होणार आहेत। अधिकारी मात्र या संपामध्ये नसले तरी कामकाजासाठी कर्मचारीच उपलब्ध नसल्यानं बँकांच्या कामावर परिणाम होणार आहे। नाशिक दिल्ली सकाळची विमानसेवा स्थगित केली आहे। तांत्रिक अडचणींमुळे विमानसेवा विस्कळीत झाली आहे। सोमवार बुधवार शुक्रवारची विमानसेवा स्थगित केली आहे। नाशिक बंगळुरू विमानसेवा सुद्धा स्थगित करण्यात आली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये संभाजीनगरमध्ये महायुतीला यश मिळाले। त्यानुसार शिवसेना भाजप एकत्र येत सत्ता स्थापनेचा मार्ग स्पष्ट आहे। मात्र दोन्ही पक्ष अध्यक्षपदावर दावा करतात। भाजपच्या 24 जागा आहेत तर शिवसेनेच्या 22 जागा आहेत। यामध्ये एक हाती कुणीही सत्ता स्थापन करू शकत नाही, त्यामुळे एकत्र जावं लागेल। मात्र अध्यक्ष कुणाचा यावर आता खल सुरू आहे। दोन्ही पक्षांनी दावा केलाय, त्यामुळे हा तिढा आता मुंबईत दरबारी जाणार असं चित्र दिसतंय। छत्रपती संभाजीनगरच्या अजिंठा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांना दुसऱ्या गुन्ह्यामध्ये सशर्त जामीन मिळालाय। 1 लाख रुपयाच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केलाय। सुभाष झांबड आणि संचालकांविरुद्ध 21 कोटींचा बोगस ठेवी तारण दाखवून अपहार केल्याचा दुसरा गुन्हा नोव्हेंबर 2024 मध्ये दाखल झाला होता। या गुन्ह्यामध्ये न्यायालयानं जामीन मंजूर केलाय। याआधी त्यांना एका गुन्ह्यामध्ये जामीन मंजूर झालाय। झांबड गेली 1 वर्ष जेलमध्ये आहे। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातल्या जैतापूरमध्ये 12वीच्या परीक्षा केंद्रात सामूहिक कॉपीचा प्रकार उघड झालाय। या प्रकरणामध्ये आता बोर्डाकडून विद्यार्थ्यांवर कारवाई होणार आहे। सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका या बोर्डानं जप्त केलेल्या आहेत।